कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पप्पा कच्चा पापड पप्पा पापड पापड कच्चा पापड पक्का पापड चक्का कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड पाकड 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 चल पापड पकडचे का पापड पाकडचा भैया मोटी 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 जिसकी दीदी मोटी उसका भी बड़ा नाम है मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है। तुम्ही वाजवायला लागले पण मला गायला यायला पाहिजे ना। हा अमिताभ बच्चन साहेबांचा सोपा डायलॉग आहे कच्चा पापड पक्का पापड। तो तुम्हाला एका श्वासात बोलायचा आहे। एक श्वास म्हणजे कसं मी तुम्हाला बोलून दाखवतो तसं तुम्हाला सगळ्यांना बोलायचंय। ज्या जास्त वेळा बोलतील त्या पुढे जातील हळू आवाजात किंवा कच्चा पापड पक्का पापड असं म्हणलात तर कमी वेळा बोलणार त्याच्यामुळे तुम्ही आउट होणार। तर जास्त वेळा बोलण्यासाठी तुम्हाला स्पीडने बोलायला लागेल। कसं कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड असं नॉन स्टॉप तुम्हाला बोलायचंय। जर मध्येच थांबलात तर तिथं बंद होणार। ज्या जास्त वेळा बोलणार त्या सेमी फायनलला जाणार बाकीच्या वहिनी आउट होणार। चला रेडी वहिनी तुमच्याकडून सुरुवात। हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड हा थांबा वहिनी। हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पक्का पापड हा वहिनी कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड। क्या बात है शॉट घेतला जोरात टाळ्या वहिनीसाठी 13 वेळा। या वहिनींना खाली जाऊ द्या यांना सेमी फायनलला घ्या आकाश। या दोन वहिनींना खाली पाठवा। वहिनी कच्चा पापड पप्पा कापड कच्चा पापड पप्पा कापड। वहिनी तुमचं कापड दुकान आहे का? काय पब्लिसिटी करायला लागल्या इथं बसून घ्या खाली। चला या वहिनींना सेमी फायनलला घ्या तुम्ही पण आणि खाली जाऊन बसून घ्यायचं। चला हा कच्चा पापड पप्पा पक्का पापड कच्चा पापड पप्पा 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 हा वहिनी कच्चा पापड पक्का पाकड कच्चा पापड पापड 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 पाकड चल पापड पकडचे का पापड पाकडचा भैया भांडणच लावले वहिनी। हा वहिनी तुम्हाला परत एक चान्स। हा कच्चा पापड पक्का पाकड कच्चा पापड पप्पा काकड कच्चा पापड पप्पा कापड आता तर पप्पा काकड पाकड काही बी म्हणायला लागले भैया। हा चला वहिनी खाली बसून घ्या। हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड वहिनी खाली जाऊन बसून घ्या। हा चला हा कच्चा पाकड पक्का पाकड कच्चा पापड कच्चा पाड 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 भैया बसून घ्या। चला हा बोला भैया भैया। हा मला बी काम पुसूया थांबा। वहिनी तोंड पुसून बोलायला लागल्यात भैया। आता किती वेळा बोलतात काय माहिती। हा कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड नाही। हा यांना सेम फायनल घ्या वहिनी। कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा पापड हा वहिनी माईक नाही पकडतो करंट होणे शॉक लागते। हा पुढे सारखा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड पक्का पापड कच्चा 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 पापड पक्का। तुम्ही पापड खाता का भैया? कच्चा पापड भैया बसून घ्या खाली। चला त्यांना सेमी फायनलला घेतलं। हा त्यांना सेमी फायनलला घ्या। हा जाऊ खाली वहिनी। कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा 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 या इकडे। हा काय अवघड आहे याच्यात? हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड चक्का कच्चा कच्चा पापा कच्चा कर पाकड पकडा बसून घ्या वहिनी। हा चला इकडे वहिनी। कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापा चला खाली जा या वहिनी इकडे। हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड मनातच गेला या वहिनी। चला हा
या ना पुढे बाया. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा चला बसून घ्या खाली. या वहिनी. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड घ्या बसून. बाजायचा कधी बाया. हा. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कपा श्वास घेतला घ्या बसून. काय प्रॉब्लेम नाही. या. हा. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा नाही कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा चला. हा. या वहिनी इकडे. हा. चला या या या. पहिली गेम घ्यायची ना. बया तुमचं 2-4 किलो कमी झाला असतं म्हणून तुम्हाला पहिल्या गेम मध्ये नाही घेतली. हा. एन्जॉय मध्ये कमी झालं असतं का नाही आमचं. हा, मग तीच गेम पाहिजे होती. असं थोडी असतं बया सगळ्यासाठी एक गेम. हा. काय म्हणायचं. द्या 2-4 शिवाय मला आता. काय आता. कच्चा पापड पक्का पापड. हा. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा कच्चा पापड पक्का पापड. हा. इकडे तोंड करा बया. शूटिंग चाललंय तिकडे. हा. इकडे या. इथं या वहिनी. हा. सर काय तुम्ही गेम आम्हाला पहिलीच द्यायला पाहिजे होती. तुम्ही पहिल्या कुठे गेल्या होत्या बया. उशिरा का आल्या. हा. साईडचं का बोलवलं त्या साईडचं बोलवायचं ना. तुम्ही तुमची टीम चुकली ना निवडायची. तुम्ही इकडे का बसल्या. इकडे बसायचं होतं मग. आमचाच आवाज जोरात होता. बरं बाया तुमचा आवाज जोरातच आहे. हा घ्या डायलॉग. काही नाव घ्यायचं का. बॉम्बला आता. बया कच्चा पापड पक्का पापड. हो. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा कच्चा पापड पप्पा पापड बसून घ्या का आली. बया वहिनी म्युझिक डायरेक्टर सारखा ठेका लावलाय. कच्चा पापड पक्का पापड कच्चा. या वहिनी इकडे चला. हा चला. काय 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 म्हणला. इथे या इथे या बया. त्या वहिनी म्हणतात मी लास्ट आहे मला घेऊन टाका सी फायनलला. हा मग मला की बाया घेतो की. हा. कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड पक्का. घ्या सेम फायनल तुमचं. वहिनी तुम्ही म्हणल्या म्हणून तुम्हाला सेम फायनल. वाच वाटाळ्या वहिनींसाठी. चला आता अजून आपल्याला 20-25 वहिनी पाहिजे. येऊ शकतात. भया लगेच पळायला लागल्या. पळा पळा. आपल्या वंदनाताई कोत्रे यांना विनंती स्टेजवर या. जिल्हा परिषद सदस्या भारतीय जनता पक्षाच्या जनसेविका लोकप्रिय सदस्या आणि नंदाताई जाधव उपस्थित आहेत. दामिनी महिला संस्थेच्या अध्यक्षा. आपल्या या भागाचे भाग्यविधाते जनतेच्या मनातील आमदार सन्माननीय प्रमोदना भानगिरे यांच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबरा. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबरा. आणि प्रमोदनाला भानगिरे आमचे एक नंबर. प्रमोदनाला भानगिरे आमचे एक नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. प्रमोदनाला भानगिरी आमचे एक नंबर. प्रमोदनाला भानगिरी आमचे एक नंबर. टाळ्या सगळ्यांच्या जोरात टाळ्या. प्रमोदनाला भानगिरी आमचे एक नंबर. कार्यकर्ता लई मनाला दिलदार. गोरगरिबांचा एकमेव आधार. निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार. जसा शिवा भिवाचा मर्द मावळा चरदार. एक एक पायरी एक एक पायरी अडचणे धरधरा.
प्रमोद नाना भानगिरे आमचे एक नंबर, प्रमोद नाना भानगिरे आमचे एक नंबर, प्रमोद नाना भानगिरे आमचे एक नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. प्रमोद नाना भानगिरे आमचे एक नंबर, प्रमोद नाना भानगिरे आमचे एक नंबर, प्रमोद नाना भानगिरे आमचे एक नंबर, प्रमोद नाना भानगिरे आमचे एक नंबर. थँक्यू सो मच. आणि भाऊ मी सॉरी तुम्हाला तिथे याच्यासाठी थांबवलं की सगळ्यांना तिकडे बघावं लागत होतं म्हणून तुम्हाला या स्टेजवरती बोलवलं. आणि विकी भाऊंकडे पहिला माईक होता, मी भाऊंकडे माईक देतो. अशा कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय विकी भाऊ माने यांच्यासाठी एकदा सगळ्यांच्या हात वरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू भाऊ. सर्वप्रथम सर्व महिला भगिनींचे मनापासून सरचे स्वागत. आमचे आधारस्तंभ पुणे शहर प्रमुख माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक 4 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं की वेगळ्या पद्धतीने काहीतरी आपण यांचा वाढदिवस साजरा करूया. आणि नानांची परवानगी घेऊन आम्ही हा कार्यक्रम 4 दिवसामध्ये याचं नियोजन केलं. माझे सहकारी अमर घुले, अक्षय तारू, दीपक कुलाळ आणि आमचे शिवसेनेचे आत्ता नवीन होणारे पदाधिकारी यांनी मिळून हा एक छोटा प्रयत्न केला. गेल्या 6 महिन्यापूर्वी मी ह्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नानांनी मी जेवढी कामं नानांकडे नेली त्यातलं एकही काम अजून नानांनी नाही म्हणून मला सांगितलं नाही. आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटीचा मला निधी त्यांनी मिळवून दिला. आता मे महिन्यामध्ये अजून 1 कोटीचा फंड त्यांनी मान्य केलेला आहे. आणि मे महिन्यामध्ये जे शेवटच्या आठवड्यामध्ये 18 कोटीचा निधी त्यांनी देण्याचे कबूल केलेले आश्वासन दिलेले आहे. सर्वप्रथम याबाबत मी नानांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद हा मला अजूनही मला विश्वास बसत नाही आहे. अल्पावधीत असे केशवनगर, मांजरी, मुंडव्या प्रत्येक भागातून मला रोज 15 ते 20 फोन वेगवेगळ्या कामासाठी येतात. आणि ही कामांचं मी जेवढी निवेदनं दिलेली आहेत प्रत्येक कामाला नानांनी होकार दिलेला आहे आणि कामाचं हे केलेलं आहे. म्हणून नाना तुम्ही असेच माझ्या पाठीमागे राहा. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी या ठिकाणी वंदनाताईंनाही विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी 2 शब्द बोलावेत आणि नानांच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या पण नानांना शुभेच्छा द्यावेत. नमस्कार. आपले माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व केशवनगर महिलांच्या वतीने नानांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. आणि आज विकीभाऊ माने यांच्या माध्यमातून आज होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल विकीभाऊंचेही मनापासून अभिनंदन करते. त्यांच्या सर्व संयोजकांचेही मनापासून अभिनंदन करते. खरं तर केशवनगरमध्ये भरपूर समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे आमच्या केशवनगरच्या पाण्याची समस्या आहे. कारण महिलांना अतिशय गेल्या 4 वर्षापासून जसे महानगरपालिकेमध्ये गावं गेली तेव्हापासून हा प्रश्न अतिशय बिकट आहे. आणि वेळोवेळी आपणही त्या संदर्भात महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. आणि आता जवळजवळ मुंडवा गावातून लोणकर वस्तीपर्यंत आपल्या पाण्याच्या लाईनचं काम चालू आहे. परंतु ते लवकरात लवकर होऊन आपल्या केशवनगर भागामध्ये पाणी यावे. जसं शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचे काम महाराष्ट्रात आपण बघतोय की जे 2-2.5 वर्षामध्ये झाले नाही ते जवळजवळ या 5-6 महिन्यात धडाक्याचे निर्णय घेऊन दोन्ही फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांनी अतिशय धडाक्यात काम चालू केलेले आहे. तसेच आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर सुटावी यासाठी आपण नानासाहेब भानगिरेंच्या मार्गदर्शनाखाली आणि केशवनगरमधील जे सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न नाना आपण केला पाहिजे.
कारण सगळ्यात समस्या ही पाण्याची आमच्या भागामध्ये खूप भेडसावणारी आहे. शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही. अशा अनेक समस्या आहेत, परंतु त्या सोडवण्याचा आपण कुठेतरी कमी पडतो असं वाटतं आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढे जातोय, परंतु आपल्याला तेवढी पाठबळ मिळावं तसं मिळत नाही. आणि भाजपच्या माध्यमातून शिंदे गटाच्या माध्यमातून ह्या समस्या लवकरात लवकर केशवनगर भागातील सोडवल्या जाव्यात. मग तुम्ही नानासाहेब असतील किंवा आमदार योगेश टिळेकर असतील यांच्या माध्यमातून ह्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात. मी अशी नानांना आमच्या सर्व केशवनगरच्या महिलांच्या वतीने विनंती करते आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आणि जसं विकी भाऊंनी सांगितलं की मी आतापर्यंत जेवढ्या समस्या घेऊन गेलो त्या सगळ्या समस्या नानांनी सांगितलं की मी सोडवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही समस्या तुमच्या विकी भाऊंपर्यंत आणा. विकी भाऊंचं काम आहे नानांपर्यंत आणि नानांचं काम आहे त्या समस्यांचं तुमच्यापर्यंत निवारण करणं. तर ते 100% होणार आहे. आणि नाना सध्या जनतेच्या मनातील आमदार म्हणून नानांचं नाव येत आहे. तर नाना आमदार होणार आहेत. जर तुमचा त्यांचा आशीर्वाद असेल तर वाढदिवसाचा त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवायच्यात. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर टाळ्या वाजवायच्या जोरात. तर ह्या टाळ्यांचं रूपांतर त्यांच्या पाठीमागे आशीर्वादामध्ये करायचं आहे. आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या नानांकडून हक्काने सोडवून घ्यायच्या आहेत. मी विनंती करेन नानांना की नाना आपण या ठिकाणी 2 शब्द माता भगिनींना मार्गदर्शन करावं. सर्वांना या ठिकाणी कार्यक्रम बघायचा आहे. जास्त न बोलता आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज केशवनगर मांजरीच्या सर्व आमच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलेला आहे त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या खऱ्या अर्थाने या केशवनगर भागाच्या विकासाचे शिल्पकार या भागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य सौभाग्यवती वंदनाताई कोदरे, त्याचबरोबर डॉक्टर आदरणीय कोदरे, आमचे पुणे शहराचे उपशहरप्रमुख आदरणीय विकीजी माने, आमचे सहकारी मित्र आदरणीय शक्तीजी प्रधान, त्याचबरोबर अमरजी घुले, अक्षयजी तारू, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमचे प्रकाशजी नवले असतील, जाधव असतील आणि उपस्थित सर्व केशवनगर मांजरीमध्ये सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि बहिणींनो, या ठिकाणी सर्वप्रथम मी आदरणीय विकी माने असतील, अमर घुले असतील, अक्षय तारू असतील आणि आमच्या सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त घेतला आणि या ठिकाणी संपूर्ण केशवनगरमधील सर्व महिलांनी जो आनंद आणि उत्साहाने जो प्रोत्साहन या ठिकाणी दिलं आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सर्वप्रथम विकी माने आणि अमर घुले आणि अक्षय तारू यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि गेले अनेक वर्ष त्या केशवनगर भागामध्ये आपण काम करत असताना खऱ्या अर्थाने आज ताईने सांगितल्याप्रमाणे 2.5 वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी केलं नाही. जर चांगला लोकप्रतिनिधी या ठिकाणी असता तर ताई तुमचे जे काही प्रबलित प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचे प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न आहे, आज सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे जो वाहतुकीचा प्रश्न आहे. ज्यावेळेस 6 ते 7 महिन्यापूर्वी ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या सर्वसामान्यांचं सरकार त्या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार ज्यावेळेस आलं आणि 6 महिन्यामध्ये जे काही तडाख्याने निर्णय गेले 2.5 वर्षात झाले नाही ते निर्णय या 6 महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे. तुमच्या सर्वांचं सर्वसामान्यांचं सरकार आल्यानंतर जे नगरविकास खात्याच्या माध्यमातून गेले 1 वर्ष पुणे महानगरपालिकेवर प्रशासन असल्यामुळे, परंतु आपलं पुणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नगरविकास खाता असल्यामुळे आपण केशवनगर परिसर असून मांजरी परिसरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि ते 1 कोटीच्या निधीच्या माध्यमातून विकीने जी कामं या ठिकाणी सुचवली होती ते कामं या ठिकाणी अर्धवट स्वरूपामध्ये जे काही निधी पडला त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज असन, रस्ते असन, हे असंख्य कामं या ठिकाणी झालेले आहे. मांजरीमध्ये बी 1 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण भाजप आणि शिवसेने सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन
येणाऱ्या काळामध्ये आपण जो कामं या ठिकाणी सांगणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे प्रबलित प्रश्न आहे म्हणजे जे मूलभूत सुविधा प्रामुख्याने या ठिकाणी करायच्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज लाईन, रस्ते, स्टॉर्म वॉटर लाईन आणि जे झेड कॉर्नर ते मांजरेपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता मोठा झाला पाहिजे. म्हणून त्यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये आम्ही प्रामुख्याने मी आसन या पुणे शहराचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक आम्ही स्वतंत्र आयुक्तांना भेटलो होतो आणि त्या ठिकाणी 34 गावांसाठी एक सेपरेट तरतूद या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून जवळजवळ 1200 कोटी रुपये शासनाने या ठिकाणी तरतूद या ठिकाणी 34 गावांमध्ये केलेली आहे. जो प्रबलित प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी आपण ते प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर PPP तत्वावर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली PPP तत्वावर जवळजवळ मुंढवा ते जे काही DP रस्ते आहे त्यासाठी 44 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपण उपलब्ध केलेला आहे. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे 44 कोटीची रुपयाची बी कामं या ठिकाणी मार्गी लागतील. त्याचबरोबर 18 कोटी रुपये आपण काही या भागातल्या ज्या ज्वलंत प्रश्नासाठी म्हणजे पावसाळी लाईन असेल, स्टॉर्म वॉटर लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ते असतील त्यासाठी आपण 18 गावांमध्ये जास्तीत जास्त केशवनगर आणि मांजरी हा जो भाग वेगाने वाढत आहे या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून यासाठी 18 कोटी रुपयाचा निधी बी आपण या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व कामं विकासाचे कामं या ठिकाणी चालू राहतील. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या भागाचे चांगले प्रश्न सोडायचे असतील त्यासाठी आपल्याला चांगला लोकप्रतिनिधी या ठिकाणी भविष्य काळामध्ये येणारे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी येतील त्यामध्ये चांगला लोकप्रतिनिधी जर या ठिकाणी निवडून गेला तर शिवसेना भाजपचे जे कोणी उमेदवार या ठिकाणी उभे राहतील तर त्याला तुम्ही जर नक्कीच या भागातून निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भागाचा चांगल्या प्रकारचा विकास हे शिवसेना भाजप युती म्हणूनच या ठिकाणी चांगला विकास भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची होती यानं त्यांनी काय कामं केली आणि या 6 महिन्यात काय कामं झाली तुम्ही सर्वांनी बघितलेले आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा जर लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर तुम्ही सर्वजण शिवसेना भाजपच्या युतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. सर्व ज्या माता बहिणींनी ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता नानांच्या शुभ हस्ते आपण काही तरुण तडफदार अशा पदाधिकाऱ्यांना नियुक्त देणार आहोत आणि शिरूर केसरी म्हणून जिनं किताब पटकावलेला आहे सिद्धीजी शिंदे जिची महाराष्ट्र केसरी करता निवड झालेली आहे तिचा सन्मान देखील नानांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय आणि दीपकजी कुलाळ यांची ती लाडकी भाची आहे